उद्धव ठाकरे यांनी 3 दिवसाचा दिल्ली दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे हायकमांड राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे तसेच रमेश चन्नीथिल्ला यांची भेट घेतली। त्यासोबतच त्यांनी इतर सहयोगी पक्षाचे नेते म्हणजेच शरद पवार असतील किंवा आपचे अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची देखील त्यांनी भेट घेतली। तर या दौऱ्याचं नेमकं फलित काय, या दौऱ्यातून साहजिकच महाविकास आघाडीला काय फायदा होणार आहे हे आज आपण सविस्तररित्या या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। तर मी किशोर दांगट आणि आपण पाहत आहात हलकल्लोळ राजकारणाचा। तर 3 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब म्हणजेच आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्यासोबत केलेला दिल्ली दौरा जो आहे त्यामध्ये त्यांनी काँग्रेस नेत्यांची जी भेट घेतली ती विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात होती हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाहीये। अशी माहिती आहे की या भेटीमध्ये जी विधानसभा निवडणूक आहे त्याच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली आणि अशी अंतर्गत माहिती आहे की शिवसेना व काँग्रेस हे समसमान जागा लढवतील आणि कदाचित 100च्या आसपास थोडस मागे पुढे प्लस मायनस असेल, पण एवढ्या जागा शिवसेना आणि काँग्रेस लढवेल। उर्वरित 80 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शरद पवार यांच्या पक्षाला देण्यात येतील आणि त्यातूनही लास्ट मोमेंटला जर एखादा छोटा घटक पक्ष इन झाला, म्हणजे आपण म्हणू शकतो की स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी असतील किंवा आपले शेकापचे जयंत पाटील असतील, हे जर इन झाले तर या छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली जाईल आणि उर्वरित ज्या 8 ते 10 जागा आहेत 10-12 जागांचा कोटा त्यांना देण्यात येईल। तर या सर्व जागा वाटपात संदर्भात चर्चा झाली अशी माहिती आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा असा की या भेटीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवत असताना कोणीतरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा आणि साहजिकच एक नॅचरल चॉईस म्हणून उद्धव ठाकरे यांनाच तिन्ही पक्षांनी संमती द्यावी, पसंती द्यावी या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। परंतु काँग्रेसने म्हणजेच मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी जेव्हा ती चर्चा झाली तेव्हा त्यांनी सावध भूमिका घेत त्याबद्दल सांगितलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आताच पुढे न करता वेट अँड वॉचची भूमिका घेऊन विधानसभेची निवडणूक पार पाडल्यानंतर निकाल लागल्यानंतर ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील किंवा त्यानुसार समीकरण ठरलं जाईल असा एक सावध पवित्रा काँग्रेसकडून घेण्यात आल्याची एक विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने दाखवून दिली की कोणत्याही गोष्टी संदर्भात महाविकास आघाडीसाठी महत्वाचे पक्ष म्हणजे काँग्रेस आहे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसाठी बोलण्यासाठी त्यांनी एक प्रकारचा ऍक्सेस इथे तयार केलेला आहे। राष्ट्रीय राजकारणातील आपला संपर्क वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला व आपण देश पातळीवरील एक प्रस्थापित नेते आहोत, प्रस्थापित राजकारणी आहोत हे त्यांनी या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। ज्याप्रमाणे शरद पवार भले त्यांचे एक अंकी खासदार असतील पण ते नेहमीच राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असतात व इंडिया आघाडी म्हणून त्यांच्या म्हणण्याला एक वेटो असतो। त्याच पद्धतीने राष्ट्रीय राजकारणात वेटो निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी केला। तसेच राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांना देखील त्यांनी एक प्रकारे दाखवून दिलं की इथून पुढे कोणत्याही गोष्टीसाठी मी डायरेक्ट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करू शकतो, त्यांच्याशी डायलॉग करू शकतो, मला राज्य पातळीवरील नेत्यांशी बोलण्याची फार आवश्यकता नाहीये। आणखीन एक गोष्ट या दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी दाखवून दिली, जनतेच्या मनावरती त्यांनी एक गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न केला की मी एक संवेदनशील राजकारणी आहे, फक्त सत्तेच्या मागे लाचार होऊन पळणाऱ्यांपैकी नाही। त्यांनी अरविंद केजरीवाल जरी जेलमध्ये असतील तरी त्यांनी त्यांच्या घरी जाऊन अतिशय विनम्रपणे
त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली, त्यांच्या पत्नीची भेट घेतली आणि या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं की एक सहकारी पक्ष म्हणून आम्ही तुमच्या सुखदुःखात सहभागी आहोत, तुमच्या सोबत आहोत. त्यांनी हे देखील दाखवून दिलं की सत्ताधारी नेत्यांनी, प्रस्थापितांनी कशा प्रकारे जे विरोधक आहेत त्यांना साम दाम दंड भेद याचा उपयोग करून नामोहरण करण्याचा, राजकीय जीवनातून संपवण्याचा घाट घेतला आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना आपसुकच जनतेची सहानुभूती प्राप्त होणार आहे हे सांगण्यासाठी काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की जे ठाकरे शैलीतलं राजकारण आहे त्या राजकारणाला त्यांनी एक प्रकारे छेद दिलाय. आपण पाहू शकतो की बाळासाहेब ठाकरे यांची राजकारण करण्याची एक वेगळीच शैली होती. ते रिमोट कंट्रोल हा त्यांच्या हातामध्ये असायचा. कधीच ते दिल्ली दौरा किंवा हे आपल्याला कधी ऐकिवत नाही. म्हणजे दिल्लीतील नेते हे त्यांच्याकडे येत असत, मातोश्रीवरती येऊन त्यांची भेट घेत असत. परंतु उद्धव ठाकरे यांनी बदलत्या राजकारणाला, बदलत्या राजकीय परिस्थितीला एक प्रकारे त्यानुसार स्वतःला देखील त्यांनी बदलून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यांनी स्वतःहून दिल्लीला जाऊन अति महत्वाच्या नेत्यांशी संवाद साधलाय. त्यांच्याशी एक प्रकारचा एक छान बॉन्ड त्यांनी निर्माण केलेला आहे आणि इंडिया आघाडी मधला मी देखील एक अतिशय महत्वाचा घटक आहे हे या निमित्ताने त्यांनी दाखवून दिलेलं आहे. याच सर्व पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती विरोधकांनी टीका देखील केलेली आहे. आजच आपण पाहिलं की रावसाहेब दानवे असतील, यांनी असं म्हटलं की पूर्वी निवडणुकांच्या दरम्यान सगळे भाजपचे महत्वाचे नेते मातोश्रीवर येऊन लोटांगण घालत असत, त्यांच्याशी बाळासाहेबांशी चर्चा करत असेल. कधीच ठाकरे घराण्यातलं कोणी निवडणुकीची चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले असं कधी दिसलं नाही. परंतु पहिले हे उद्धव ठाकरे असतील की ज्यांनी दिल्ली समोर लोटांगण घातलं. त्याच प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांच्यावरती टीका केलेली आहे. त्यांनी देखील म्हटलं की हे पूर्वी खिशात राजीनामे घेऊन फिरत असत आणि आम्हाला धमकी देत असत की जर तुम्ही आम्हाला जेवढ्या जागा हव्यात तेवढ्या नाही दिल्या तर राजीनामा देऊ, युती तोडू, या सगळ्या गोष्टी. पण आज तेच सत्तेसाठी, जागा वाटपासाठी, जागांसाठी हे कटोरा घेऊन दिल्लीश्वरांपुढे झालेले आहेत. अशा प्रकारचं विधान बावनकुळे यांनी केलं. आशिष शेलार यांनी देखील उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की ठाकरे हे ना आरक्षणाच्या बाजूने ना महाराष्ट्राच्या बाजूने आहेत. ते दिल्लीला गेले ते कटोरा घेऊन गेले आहेत आणि काँग्रेसच्या दिल्लीश्वरांची भांडी घासायला गेले आहेत. ते कशासाठी तर मला मुख्यमंत्री पदाची खुर्ची द्यावी यासाठी दिल्लीश्वरांकडे कटोरा घेऊन गेलेले आहेत. अशा प्रकारे जहरी टीका आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेली आहे. विरोधकांनी म्हणजेच मी आज आणखीन एक पाहिलं की एकनाथ शिंदे गटाचे जे शिवसेना पक्षाचे खासदार आहेत नरेश म्हस्के यांनी देखील असं म्हटलं की दिल्लीत गोंधळ आणि गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं. तर हे देखील हास्यास्पद आहे. म्हणजे जरी विरोधकांनी किती त्यांच्यावरती टीका केली तरी या जो उद्धव ठाकरे यांचा चाणाक्षपणा आहे, धूर्त राजकारणीपणा आहे, तो याच्यातून दिसून येतो. आणि याच्यातून असं दिसून येतं की उद्धव ठाकरे म्हणजे जरी वरवरून दिसणारे शांत संयमी असे नेते असले तरी कशा चाली आणि त्या कुठे खेळायच्या हे शरद पवार यांच्या सोबत राहून, त्यांच्या तालमीत राहून हे त्यांनी बऱ्यापैकी गेल्या 2 वर्षामध्ये शिकलेलं आहे आणि त्याचं ते चांगल्या प्रकारे पालन करत आहेत हे यातून दिसून येतं. अजून विधानसभेच्या निवडणुकीला एक 60-70 दिवस शिल्लक आहेत. येणारा काळच ठरवेल की उद्धव ठाकरे यांची डिनर डिप्लोमसी, यांचा हा दिल्ली दौरा काय त्याचा रिझल्ट देणार आहे हे येणारा काळच सांगेल. तुर्तास
एवढंच. आपण असेच व्हिडिओ घेऊन पुढे येत राहू. आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा. दिल्ली दौऱ्याचं जी उद्धव ठाकरेंचा जी काँग्रेस नेत्यांची भेट होती त्यातून नेमकं काय फलित मिळालं तुम्ही व्यक्त व्हा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.